तुम्ही नाही ना तर अजून मारते. चुकून भारतात मॅच हारली तरी मला मारते. मी म्हणून मग दुसरं कोण धावत नाही. मी अजून का वापरतो. आता 7:30ची कवी संमेलन. मी 5 वाजता आलोय मंगळवेढ्या. 9 वाजून गेले. मग मला कळलं मेन कार्यक्रम तोच होता. आम्ही ना बोलायचा. आता असं बोललं अजून खाल्ला आणि माझ्या लक्षात आलं तर सगळे पक्ष आहे. मग भारतीय तर कुठून पण सध्या उजाडलेल्या भारतातला उजेड हरवलेला असल्यामुळे कवितेची ज्योत आणि मशाल घेऊन फिरावं लागेल. मार खावा लागला तरी चालेल, अजून काळा पडलो तरी चालेल, पण भारतीय म्हणून मात्र ठामपणानं उभा राहील. कारण भारताला भारतीयांची जास्त गरज आहे. खरं तर उद्या मला जायचं होतं भांडण मिटवायला. अमेरिकेचं इराणचं आणि इस्रायलचं भांडण. दोघांनी म्हटलं मरोड्याला जायचं आहे, तुम्ही अजून 2 दिवस खेळा, रणपंचमी झाल्यावर येतो. पण भारताला युद्ध नको बुद्ध हवा, जगाला युद्ध नको बुद्ध हवा असं म्हटलं तरी लोक मारतात. बुद्धाचं नाव भेटले म्हणजे ती महाराज आहे. मला कळतच नाही नेमकं काय काय त्यात भारतीय. आणि परवा माझ्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. ती लव्ह मॅरेज होतं, मुलगी मुसलमान, ते घेऊन पळून गेला. बरं त्या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही. तो धर्म पेटला तलवारी बाहेर आणि त्यांनी धरला मलाच. रात्री 1:30 वाजता ही गर्दी धर्माची कट्टरता घेऊन माझ्या दारात, घोषणा धर्माच्या नावाने. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले ते तोडतील. मी हळूच दार उघडला आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. मला वाटते 4 लाईटी माझ्यासाठी आणि इंद्रजित गुले दादा तर कालपासून मला 4 वेळा फोनवर म्हटले फ्रेश व्हायला इथं सोय केल्या, फ्रेश व्हायला इथं सोय. त्यांनी म्हटले आज आंघोळ करून येतो. मी म्हणणार होतो त्यांना मी आजच केली. आंघोळ करून बाहेर आलो तरी म्हणते फ्रेश व्हा. अजून किती फ्रेश व्हा. मी लाईट लावली, मी त्यांना दिसलो, ती चिडले. ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं लावून एकाने पाठीला लावली. म्हटलं हे कुठलं केलं. जोरात धर्माच्या गोष्टी. हे म्हटलं क्या हुआ. ते म्हणाले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं. मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं होते. अजून चिडलं. म्हणजे ऐसा नहीं चलेगा, हम उसको मारेंगे काटेंगे. म्हटलं प्यार किया है दोनों भी शिकले. म्हटलं चांगलं रहने दे उनको. आणि मराठीत बोल म्हटलं माझी हिंदी संपली. त्यानं पण माझ्याकडे बघितलं. म्हटलं बरं झालं माझी भी हिंदी संपली. आणि मी मराठीत बोल म्हटलं बाजूचा आमचा मनसेचा कार्यकर्ता लगेच बाहेर बन्यालवर. त्याला म्हटलं इशे वेगळा तो आता तिला जाते सकाळपर्यंत दिसतच का. म्हटले बघ झाली गेली ना म्हटले चालणार नाही. म्हटलं काय करावं लागत. तर एक पर्याय आहे. म्हटलं काय. त्याला आमच्या धर्मात यायला सांग. म्हटलं जरा इसकडून सांग नेमकं काय करायचं. तर तो म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांग. पण तलवारी सगळ्या वर चमकायला लागल्या. सगळी शाख. तो गदर पिक्चर मधला सीन झाला. तो अमरीश पुरी ती सगळी पाकिस्तानची मी आपलाच असा सनी देओलवाने उभारलं वाटायला लागलं. परत एक जण म्हटला त्याला मुसलमान व्हायला सांग. मग माझ्या लक्षात आले जन्माला येतानाच अवघड होता. धर्म घेऊनच वाढलाय. आणि एका सेकंदात त्याचा विषय सोपा केला. म्हटलं तोच का. मी बी होतो म्हटलं मुसलमान.
उद्यापासून काय असेल प्रोसेस घ्या म्हटलं. कोण नमाज पडा, आम्ही सगळे हजर म्हटलं, आम्ही सगळी मुसलमान. आणि आडनाव बी बदला म्हटलं, आमचं चंदनशिवेचा लय वाईट आला. तर तिकडं तर म्हटलं शेर खान, पठाण, शेख असं उच्च करा. नाही परत अजून दांगोळी मकानदार म्हणून खाली तिथं तरी बोलतो. त्याला मारायचं कसं हेच कळलं. मी विषय सोपा केला. त्यांची तलवार गळून पडली, ती चहा प्यायला बसली. बायकोन चहा ठेवला. तिला म्हटलं चहा काळा असतो. ती म्हणली का? भावकी म्हटला. भावकीला चहा काळा. आणि भावकी काळा चहा पिऊन गेली. बायकोला म्हटलं आता उद्या बसतो. तू बायकोला म्हटलं मग कोण? म्हटलं बेग धर्म बदलला ना. 4 दिवस गेले आणि माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी जा. मी म्हटलं आज भावकी इकडे कशी? मला वाटलं दादा एक काम आहे. म्हटलं काय बोल? म्हटलं मी मुंबईला असतो. म्हटलं माहित आहे, सांग काय झालं? तर म्हटलं माझं पण सुरू आहे. म्हटलं मग अडचण काय? तर म्हटलं मुलगी खिरचन आहे. म्हटलं मी म्हटलं लईच प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचन. तो म्हटलं परवा मुसलमान झालास ना. म्हटलं आता असं करा, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा बौद्ध, 1 आठवडा शीख, अजून काय राहिलं शनिवार रविवार वाटून घ्यायचं. म्हटलं आणि बाहेर लिवायचं सर्व धर्म समभाव आणि घराचं नाव संविधान विषयी सांगा. म्हणून कवितेची ओळ येते की सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच चुका लावला आणि मी मानून चाललो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ते माणसात येणं खऱ्या अर्थाने गरज आहे. मला सुरुवातीला उभं केले, परत बोलवलं तर येतोच. आता जाणार आहे. जाताना सांगतो सगळ्या प्रकारच्या कविता येत आहेत, सगळ्या प्रकार. म्हणजे माझा एक वेगळा ढंग आहे, प्रत्येचा एक वेगळा ढंग आहे. माझ्याकडनं 4-2 शब्द इकडं तिकडं चुकीचं जाते आणि ती जर गेलं आणि कोणाच्या मनाला लागलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार? लय लय मार आणि माझं काय होणार आहे? मी अजून पण तुमच्या मनाला लागलं तर लागलं. पण भारतीय म्हणून तुम्हाला ती आवडेल ही मला खात्री आहे. थांबतो. धन्यवाद नितीनजी. तुमचे शब्द होते ते वेदनेचे होते आणि ते सगळे त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले आहेत. वेदना हीच आहे, आपण माणूस का होत नाही. आपण शाळेत एकत्र असतो, वर्गात एकत्र असतो, शाळेतल्या प्रार्थनेत एकत्र असतो, शाळेतल्या राष्ट्रगीतात एकत्र असतो, शाळेतल्या पुस्तकात एकत्र असतो. शाळा सुटते आणि शाळेबाहेर सोडतो. तसेच राष्ट्रगीतातूनही बाहेर पडतो, प्रार्थनेतूनही बाहेर पडतो आणि पुस्तकातूनही बाहेर पडतो. शाळेत एकत्र असलेले आम्ही घरापर्यंत येताना एकटे एकटे उरतो, घरापर्यंत येताना एकटे एकटे उरतो. हे आपलं एकटे एकटे पण उरू नये हीच खरं तर नितीन चंदनशिवेंची तळमळ आहे. आपण इथं दीप प्रज्वलित केले. गिलाई जमादार सारखा कवी देतो, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर,
लावण्यातू दीप येते काळजाची वात कर, लावण्यातू दीप येते काळजाची वात कर. तुम्हा सगळ्यांच्या काळजाची वात प्रज्वलित व्हावी या तळमळीचे हे सगळे कवी आणि त्याचा आरंभ नितीन चंदन शिवे यांनी केलेला आहे. यानंतर हरिभक्त परायण म्हणूनही सूर्याजी भोसले महाराज सगळ्यांना ख्यातकीर्त आहेत आणि कवी म्हणूनही ते त्यांना सगळ्यांना माहीत आहे. एक वारकरी मुलांसाठी ती शाळा ते चालवत आहेत असे हरिभक्त परायण आणि कवी सूर्याजी भोसले यांना विनंती करतो की आपल्या गोड आवाजात एक रचना सादर करावी. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करू. पण ती नावाची कविता आहे. किती बोलावे अजून शालोकाया भामाट्या, किती बोलावे अजून शालोकाया भामाट्या, खोटी एक पोटी एक बोलणाऱ्या खोट्या नाट्या, बोलणाऱ्या खोट्या नाट्या. मने सारिया खोडली अन दोन्ही हात थिटे, मने सारिया खोडली अन दोन्ही हात थिटे. माणसांचे जगातल्या चालणीच उफराटे, चालणीच उफराटे. पेटवण्या वंशी दिवा घेती देवळात भाक, पेटवण्या वंशी दिवा घेती देवळात भाक. मिरवण्या टेभा जगी विझवल्या पण त्या लाख, विझवल्या पण त्या लाख. पण धराव ध्यानात दिवा पण तिने पेटतो, पण धराव ध्यानात दिवा पण तिने पेटतो. जोच दिवा कधी मधी धूर देतो, भडकतो धूर देतो भडकतो. दिवा भडकता होते आयुष्याची वाताहत, दिवा भडकता होते आयुष्याची वाताहत. कळतही नाही झाला कधी संस्काराचा घात, कधी संस्काराचा घात. पण ती जळते देते जगाला उजेड, पण ती जळते देते जगाला उजेड. होते बहीण पत्नी आई करते ऋणाची फेड. म्हणून खुडू नका कळ्या धरा साऱ्यानी हे ध्यानी, म्हणून खुडू नका कळ्या धरा साऱ्यानी हे ध्यानी. सारा धगाटा पडला नका हिंदू अनवानी, नका हिंदू अनवानी. होऊ नये धरणीची पुढे सारी पडझड, होऊ नये धरणीची पुढे सारी पडझड. म्हणून तोडू नका तुम्ही काळ जातला ह्यो घड, काळ जातला ह्यो घड. आणि शेवटी नका करू हेळ सांड आता तरी वारे जागे, नका करू हेळ सांड आता तरी वारे जागे. जग सांभावया टाका साऱ्यानीच दोन धागे, साऱ्यानीच दोन धागे, साऱ्यानीच दोन धागे. धन्यवाद. उद्या महिला दिन आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही पद्धतीची कविता खरं तर सूर्याजीनं लावलेली आहे. आपल्याकडं महिला खूप पुढं गेल्या, शिकल्या, स्वतंत्र झाल्या, असा एक बोभाटा कायम ठेवलेला आहे की कायम स्त्रीनं पुन्हा भ्रमातच राहावं. आणि मग आपण फार काही त्याच्याकडे विचारानं बघत नाही. आणि रोज तुम्हाला मलाही माहीत आहे की रोज बंद भिंतीच्या हॉस्पिटलच्या कत्तलखान्यात किती पणत्या विजत जातात त्याचा हिशोब आपण कधीच केला नाही आणि त्याचं ऑडिटही कधी झालं नाही. त्यासाठी ही पणती कविता आपल्याला खूप महत्त्वाची आहे. खरं तर आरची ट्रॅक्टर चालवायला लागली, मग पोरांना कळलं की आपण बापाचा ट्रॅक्टर चालवायला पाहिजे. म्हणजे पणती काय करते बघा ना. आरची बुलेट चालवायला लागली, मग पोरींना कळलं की पोरीने पण बुलेट चालवायला लागतो. पण होता होता फार काय झालं की
रानात मिरच्या कमी आणि गावात आरच्या जास्त झाल्या. आणि मग आमच्या शाळेनं काय केलं हा प्रश्न पडतो. रोज ज्ञान, संस्कार, प्रार्थना, गीतं, भक्तिगीतं, भावगीतं सगळं चाललेलं आहे. मग शाळेनं आमच्या काय केलं तर ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. शाळेत गौतम बुद्धाचा आणि शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा आहे. शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा. यानंतर शिवाजी सातपुते आपल्या मंगळवेढ्याचे कवी. तुम्ही सगळेजण मनापासून त्यांना ओळखता जाणता. शिवाजी सातपुते यांना मी विनंती करतो की त्यांची अशीच या पार्श्वभूमीला विचारांना पुढे नेणारी कविता ते आपल्या पुढं सादर करतायत. शिवाजी सातपुते. नितीन जे आता धर्माविषयी बोलले त्यावर मी 4 ओळी दिल्या कि ना धर्म खतरे में है, ना संसद खतरे में है. ना धर्म खतरे में है, ना संसद खतरे में है. यहाँ मेरे गांव में रोटी खतरे में है. यहाँ मेरे गांव में रोटी खतरे में है. तर कविता घेतो मित्र की आता प्रत्येक मुलीला सरकारी नवरा आणायचा कुठून आणायचा. 1000 मुलांनी MPSCच्या परीक्षा दिल्या तर 2च मुलं पास होतात. असं एकंदरीत गणित आहे. आणि प्रत्येक मुलीला वाटतं की शेतकरी नवरा नको. त्या संदर्भात ही कविता की शेतकरी नवरा नको गो बाय, सरकारी नवरा दुधाची साय. शेतकरी नवरा नको ग बाय, सरकारी नवरा दुधाची साय. जिनकंग घालून फिरणार हाय, डोळ्याला गागल लावणार हाय. शेतीच्या मातीत मळणार नाही, उन्हाच्या लगीनं जळणार नाही. नोटा आणि चिल्लर वागू नको थिल्लर, लाकीट जॅकेट घालून झिपर उगा नटतय. रस्त्यानं फिरताना तुला का थटतय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. नटून सजून तोऱ्यात फिरली, सोन्याची जवानी घरात जिरली. नटून सजून तोऱ्यात फिरली, सोन्याची जवानी घरात जिरली. टपोरी पोराची वाटक धरली, अंधाऱ्या खोलीत एकटीच झुरली. बंद करून आत करू नको घात, बंद करून आत करू नको घात. मनानं मनाशी करावी बात, तुझ्या का डोळ्यात आभाळ दाटतंय. प्रेमाच्या व्याजात मुद्दल लुटतंय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. मोबाईल बघून तालात गेली, नवरा शोधून लयास गेली. मोबाईल बघून तालात गेली, नवरा शोधून लयास गेली. दिवसाला वय वाढवत गेली, बायोडाटा फिरवून वाह्यात गेली. लग्नाची गाणी भटात राहिली, सोयऱ्यानं स्थळ कधी का पाहिली. लगीन कराया सरकारी लागतो, लगीन कराया सरकारी लागतो. पळून जायला बिगारी चालतो. तुझ्याही मनाला पटतंय, तुझ्या रूपाला सारखं झटतंय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. लाडाची लाडुली एकटी बाहुली, पदराची सावली सासरी माऊली. संस्कारा उखली, प्रेमाला मुकली. प्रेमाचा विवाह निवड चुकली. प्रेमाचा विवाह निवड चुकली. डोरलं तुटलं उडाली टिकली. महागारी आली माहेरी झुकली. कोर्टात घालती खेट्यावर खेट, मोडत बसले हातावर बोट. तुफान काळजात पेटतंय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय. सातपुते यांच्या कवितेनंतर इचलकरंजीवरून आलेले रोहित शिंगे हे नाही कविता डायरेक्टर थोडं जोरदार टाळ्याने रोहित शिंगे यांचा आपण पहिल्यांदा या मंचावरती मरवड्याच्या येत आहे. मरवड्याच्या छत्रपती फेस्टिवलसाठी दुसऱ्यांदा आलोय. आदरणीय नाना असताना 17 साली याच ठिकाणी व्याख्यानासाठी होतो. तुझ्या कुशीत स्वराज्याचं झुंजू मुंजू झालं आई, आणि रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन जन्माला आलं. दरम्यानची सगळी प्रहरे युगायुगाला लाजवणारी ठरली. तिचे सामर्थ्य इतके राजमाते ही महाराष्ट्र भूमी तरली. छत्रपती शिवाजी महाराज
आणि ज्या मातीतून आलोय, काळाच्या मुरमाड मातीत तू पेरलास, काळाच्या मुरमाड मातीत तू फिरवलास तुझ्या अफाट कर्तृत्वाचा नांगरण, केलीस पेरणी आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या समृद्ध भविष्याची. तुझ्या दूरदृष्टीचे पोवाडे आजही गाते इथली माती. माणसा माणूस केले शाहू राजा, तू आमचा आभाळा एवढा छत्रपती, तू आमचा आभाळा एवढा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांना वंदन करतो आणि मग मी माझ्या मूळ पद्धतीवरती येतो. खरं तर इंद्रजित दादा, मगापासून मला कळलं आपण इतकं गंभीर का झालो. मला 2-3 दिवसापूर्वी पवार सरांचा फोन आला. खरं तर मी सुरुवातीला एकदा सगळ्यांना विनंती करतो, जोरदार टाळा पवार सरांसाठी वाजवा. हा इतका मोठा घाट त्या माणसाने घातलाय, कारण इतका मोठा कार्यक्रम मध्यवर्ती राहून करणं म्हणजे लग्नात पोरीच्या बापाची अवस्था काय असते ती अवस्था पवार सरांची असते अशा कार्यक्रमाला. आणि एवढं सगळं करून जमिनीची नाळ धरून जो माणूस जमिनीवरती ऐकतो तो खऱ्या अर्थानं मोठा माणूस असतो. त्या जोरदार टाळ्या पवार सरांसाठी होऊ दे. मी कवितेकडे येणार आहे, पण माझं म्हणणं तुम्हाला पुढची 1-2 तास आमची कविता ऐकवतील, पण तुम्हाला जिथं आवडेल ते जरा दिलखुलास दाद द्या, जोरदार टाळ्या वाजवा. कारण मी एक मिनिटाची गोष्ट पवार सर कायम सांगत असतो. एका गावात सगळे बहिरे असतात आणि ते गावात बहिऱ्यांचं असतात. त्या गावात एक धनगराचं पोरगं मेंढरं घेऊन हिंडवायला जातं. सणावारचे दिवस पुरणपोळ्या खाऊन जरा दुपारी डुलकी लागते आणि जागा होती तेव्हा त्याला कळतं आपली मेंढरं जागेवर नाहीये. 2 पावलं पुढे जातं. शेतकऱ्याचं पोरगं शेतामध्ये काम करत असतं. तो त्याला विचारतो, माझी मेंढरं मला सापडत नाही डोळे साहेब, तू कुठं बघितलीस का? आता सांगणाराही बहिरा आहे पवार साहेब आणि ऐकणाराही बहिरा आहे, गावच बहिराच आहे. तो म्हणतो तुम्हाला काय सांगतोय कळत नाही, तू इथनं निघून जा. आणि असं म्हणत एका दिशेला हात करतो आणि त्या दिशेला 4 पावलं चालल्यावर नितीन दादा योगायोगाने त्याला त्याची मेंढरं सापडतात. त्याला वाटतं याच्यामुळं आपली मेंढरं सापडली. त्या कळपातलं एक पाय मोडलेलं लंगडं मेंढरू घेऊन तो येतो आणि म्हणतो, बाबा तुझ्यामुळं मला माझी मेंढरं सापडली आहे. एक पाय मोडले लंगडे बक्षीस म्हणून देतोय घे. तो म्हणतो मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. कारण सांगणारा बहिरा आहे, ऐकणाराही बहिरा आहे. दोघं मिळून शेवटी गावच्या कारभाऱ्याकडे येतात. कारभारी आपल्या गावच्या पवार सरांसारख्या गावाच्या मध्ये बसलेला असतो छानपैकी आणि नुकतंच बायकोशी भांडण झालेलं असतं. तर बायकोशी भांडण हा किती संवेदनशील विषय तुम्हाला माहिती आहे. त्याने घरात नुकतंच बायकोला बाहेर काढलेलं असतं. बायको बाहेर आणि दोघं आतमध्ये. धनगराचं पोरगं म्हणतं कारभारी याच्यामुळे मेंढरं सापडली, बक्षीस म्हणून देतोय. हा काय घ्यायला तयार नाही. तो म्हणतोय कारभारी मी काय याच्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. कारभारी दोघांचं 10-15 मिनिटं ऐकतो आणि म्हणतो तुम्ही दोघंच काय अख्खं गाव आलं तरी बायकोला घरात सांगायचं. कारण जर तुम्ही असंच शांत बसला तर पुढची तासभर आपलं त्या बहिऱ्यांच्या गावासारखं आमचं आपलं कवी काहीतरी स्टेजवर चाललंय आणि तुमचं काहीतरी खाली चाललंय असं व्हायला नको. तुम्हाला जिथं आवडेल तिथं वा म्हणत चला, टाळ्या वाजवत चला, नाहीतर कार्यक्रम बहिऱ्यांच्या गावासारखा व्हायला नको. मी यांच्यासारख्या गंभीर कवितेकडे येणार नाही. खरं तर हे विचारात घेऊन जाणारा स्टेज आहे मला माहिती आहे, पण सेकंड राऊंडला आपण त्या विचाराकडे येऊ. मी पवार सरांना विचारलं, पवार सर तुमच्या भागात प्रेम कविता चालते का? ते म्हटले आमच्या लोकांच्या आवडीचा विषय आहे. म्हटलं वयस्कर लोक आहेत ते म्हटलं ते तर लईच जास्त प्रेम करतात. डोबळे साहेब तुम्ही बऱ्याच पिढ्या बघितल्या. आता अलीकडच्या काळातला एक कवी फार सुंदर म्हणतो, ते फास्ट प्रेम काय आहे? प्रेम झाले मे मध्ये आणि लग्न झाले जूनला, ती कराटे खेळते कळले हनीमूनला. पण साहेब तुमच्या काळात वेगळी गोष्ट होती. बऱ्याच लोकांनी प्रेमपत्र लिहिली, गुलाबी लिफाफ्यात घातली. ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली, ज्यांची पत्र पोच नाही त्यातले बरेच लोक कवी झाले. आणि मग माणूस कवी असो नसो, तो कुठल्याही वयोगटातला असो होईल, प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुलाबी कोपरा असतोच. मग तो कुठल्याही वयाच्या, टोपीवाल्याने इकडे तिकडे बघायची गरज नाही, तुमच्याही वयात असतो. आणि मग तो गुलाबी कोपरा असा कधी मधी उन्हाळी सुट्टीला, दिवाळी सुट्टीला माहेरी येतो. पवार सर म्हटले मराठी फेस्टिवलला पण येतो, मला माहित नाही कुठला येतो. आणि मग असं कधीतरी आपलं जुनं काही समोर आलं की काय होतं, या अशी कविता आपल्या समोर ठेवणार आहे. आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको, लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे, तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. का जगण्याचे सूर हरवले,
गोकुळ सारे सुने सुने, राधा नाही पावा नाही, एकटाच पडला श्याम आहे आणि रोहित ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे, सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. कविता ठेवतोय गुलाबी कोपरा बघा, वयस्कर मंडळी आणि तरुण पोरं. अगदी 8-10 ओळींची कविता आहे. ही कविता ऐकताना जर आपल्याला ती जवळून गेली, ती आपली आपली वाटली, तर तो केवळ योगायोग समजावा, आणि तरी नाही पटलं तर तो आपल्या कर्माचा. बघा, जस्ट इमॅजिन, कविता ऐकताना सांगणारा माणूस मी एकटा असेल, प्रत्येकाच्या डोळ्यासमोरचा चेहरा वेगळा असेल. जे लोक जोडीन आले त्यांनी जरा जपून ऐका. बघा, जशी येऊ नये तशी, तशी वेळ कशी आली, झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. झाली घाबरायचं कारण नाही, तिकडं बघू नका, वाजवा टाळ्या. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. आणि हा तुकडा तुमच्या फार जवळून जाईल. जस्ट इमॅजिन, मरोडीची यात्रा इमॅजिन करा, झोपाळे पाळणे आणि समोर ती. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली, हाती गोंडसले करू. तरुण पिढी रिसेंटली काही गेलं असेल तर बघा, हाती गोंडसले करू खून तिच्या नवऱ्याची. हात धीर धीर होते काळजाच्या भवऱ्याची, आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा खवा. सगळं रिसायकल पिक्चर डेस्कटॉपला येतं. वयस्कर लोकांनी इकडे तिकडे बघायचं काम नाही, तुमचं इथेच आहे. ते म्हणतात ना, कोण कहते बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते उनपे कोई शक नहीं करते. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा खवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा, जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. हा ज्याला समजेल ते फार नशीबवान लोक आहेत. कधी कधी आपण गमतीनं आपल्या वर्तमानातल्या व्यक्तीला आपण चुकून सांगून बसतो, आपला भूतकाळ आलं असं असं होतं, आणि मग अशा वेळी आपण बऱ्याचदा चिमटीत पकडले जातो. ज्याला समजलंय ते फार नशीबवान लोक आहेत. तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला, डोळे विचारती काय इतिहास घडलेला, डोळे विचारती काय इतिहास घडलेला. अधे मध्ये असे सखे तुझे येणे जाणे होते, अधे मध्ये असे सखे तुझे येणे जाणे होते. ढग होळीची डोळ्यात मन पंचमी खेळते. ढग, उद्या पंचमी आहे, ढग होळीची डोळ्यात मन पंचमी खेळते. आणि शेवट माणसं चांगली असली की कुठल्या टप्प्यावर थांबतात नितीन दादा? माणसं मनाला मित्र असली रोहित की कुठं थांबतात? कॉम्प्रोमाइज. सुखी तुझ्या तू घरात, सुखी माझ्या मी घरात. बाई तुझ्या वाटेला तू, माझ्या वाटेला. सुखी तुझ्या तू घरात, सुखी माझ्या मी घरात. सुखी तुझ्या तू घरात, सुखी माझ्या मी घरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात, एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. सखे जपावा उरात, सखे जपावा उरात. धन्यवाद. धन्यवाद रोहितजी. खरं तर ही प्रेम कविता म्हणताना तुम्ही वारंवार ढोबळेकरांचं नाव का घेत होता ते काय कळलं. आणि जाता जाता तुम्ही म्हणताय की हळवा कोपरा जपावा उरत.
आता इतकी वर्ष जपली की सगळे कोपरे पण ढासळायला लागलेले. आता त्यात जो कोपऱ्याचा खिळखिळायला झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ती माहेरी आली, महोत्सवाला आली, असं काय काय ते परत बोलले. बाबा मी तिथं होतं, डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, आणि तुला बघितल्यावर किती किती जगू वाटायचं. आता पण जगतोयच की, पण जगण्यातली गेली हवा. माझं जळलं जळू दे काळी, निदान तू तरी सुखानं राहत जा. माझं जळलं जळू दे काळी, निदान तू तरी सुखानं राहत जा. आणि माहेरी आल्यावर कधीतरी ते जिवंत आहे का नाही ते तरी बघायला येतात. काय प्रार्थना कवीने करायची काय वेगळी. बरं, आम्ही अशा काळातले कवी आहोत. आता तुमचा काळ वेगळा होता, रामपेली गंगा मेली. पुन्हा त्याच्या अगोदरचा काळ होता काय, मी परवा ह्यांच्या काळुगे सरांच्या काळातलं गाणं ऐकलं, आणि ती गाणी ऐकताना मला जरा वेगळीच शंका आली. काय तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है. अरे काय टाइमपास तर काय ओळीचा अर्थ काय घ्यायचा बघा. म्हणजे आपण विचार करत गाणी ऐकत नाही तो भाग वेगळा. आता आम्ही अलीकडच्या आहेत ती रोग पाहिलेली माणसं. ऋषी कपूर पद्मिनी कोल्हापूर, ये प्यार था या तुझ्यावर था, न तुझे पता न मुझे पता. आणि हे गाणं संपता संपता ऋषी कपूर तिच्या डोलीच्या पडदावर करून तिला तिच्यात बसवतून घालवतोय. आमचं दुर्दैव असं की इम्रान हाशमीचा मर्डर जरा उशिरा आला, हा नंतर झाला. हा बरोबर आहे, तुम्ही बघितलं असेल त्यामुळे तुम्ही अनुभव या. तुम्ही कशाला धंका काढला. तर यानंतरची कविता तुमच्या समोर येते आहे की या मंचावरती खूप नवे कवी, नवे चेहरे, की मरवड्याने असा एकही कवी सोडलेला नाही की जो या मातीत आला नाही. आज आवर्जून संभाजीनगरवर आलेल्या कविता कवयित्री गुंजन पाटील एवढंच त्यांच्याविषयी म्हणेन. मी फुलांना विचारले प्रेमाचे गाव, मी फुलांना विचारले प्रेमाचे गाव, त्यांच्या ओठावर आले तुझेच नाव, त्यांच्या ओठावर आले तुझेच नाव. गुंजन पाटील यांना विनंती करतो की एक वेगळी प्रेम कविता आज महाराष्ट्रभर गाजत आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. गुंजन पाटील. मी समजू शकते तुम्हाला, रोहितचं लग्न झालं नाहीये म्हणून तो त्याच्या प्रेयसीची कविता घेऊ शकतो. तुमचे झालेले दिसतात म्हणून तुम्ही दात द्यायला जरा दबकतात. पण कसं आहे, फार धाक बाळगू नका. गुंजन पाटीलला ऐकतात, गौतमी पाटीलला नाही. कसं असतं ना रोहित किंवा इंद्रजित दादा, तुम्हालाही माहीत नसेल अजून, पण सगळ्या प्रकारच्या रसिकांचा अनुभव आहे. म्हणजे पुण्या मुंबईत जाते तर तिथली लोक दाद देतच नाही. मला प्रश्न पडला की लोक दाद का देत नाही. बाहेर आल्यावर मित्राला विचारलं, बायको सोबत आलेले असतात, त्यातल्या त्यात स्वतःच्या बायको सोबत आलेले असतात. पण कसं असतं, प्रेम कविता ऐकली की जगातली मर्सिडीज सारखी प्रियसी आठवते. बाजूला बसलेल्या नॅनोला काही ते सहज होत नाही. आणि मग घरी जाऊन जेवणाचे वांदे करून घेण्यापेक्षा दाद न दिलेलं बरं असं त्यांना वाटत असतं. पण मी सांगेल, पुरुषांबद्दल महिलांचा खूप मोठा गैरसमज आहे. त्यांना बायको खूप आवडते शेजारच्याची. अहो, पुरुष फार हळव्या मनाचे असतात. परवा इंद्रजित दादांना कोल्हापूरहून सोलापूर यायचं होतं बसने. खांद्यावर एका बाईने डोकं ठेवलं आणि झोपी गेली. संभाजीनगर आलो पण इंद्रजित दादा उतरले नाही. आता याच जागी एखादी महिला असती तर विचार करा बरं तुम्ही. आता बसल्या बसल्या मी त्यांना म्हटलं दादा, जिथे जावं तिथून बायकांबद्दल खूपच जोक केले जातात, खूपच वाईट बोललं जातं. बायको नसती तर तुमचे साधे कपडे तरी कोणी धुतले असते. मला म्हणे, बायका नसतं तर कपडे घातलेच कोणी असते. असा हा बायकोचा विषय आहे. म्हणून प्रेम कविता घेण्यापेक्षा बायकोवरची कविता घेऊया. बायकोची कविता घेते. बायकोची कविता असल्यावर दाद द्यायची. प्रेमाची असो नसो, बायकोच्या कवितेला दाद नाही दिली तर मग घरी जाऊन जेवणाचे तुमचे वांदे होऊ शकतात. कविता ऐकावी, थोडी सादगी हवी, थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे.
की थोडी सादगी हवी, थोडी अदाही असायला पाहिजे. बायको हवी हक्काची आणि गर्लफ्रेंड सारखी दिसायला पाहिजे. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी. नाजूक चेहरा, मिल्की स्किन, झिरो फिगर असायला हवी आणि मित्रांच्या बायकांमध्ये आपलीच उठून दिसायला हवी. हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी काहू वागतात. हे सारेच पुरुष स्वप्नाळू कवीसारखी काहू वागतात आणि नोकियाच्या फोनमध्ये तुम्ही आयफोनचे फीचर मागता. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात. ज्या करतात नजरेनं घायाळ त्या कधीच कुणाच्या नसतात आणि वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. इतक्या मोठ्याने वा म्हटले डसलेली दिसते. वरतून फुलपाखरू दिसणाऱ्या आतून मधमाशा असतात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात. लोकलचे धक्के खात रोज ऑफिसला जातात आणि दुसऱ्याच्या मर्सिडीज पाहून आपल्यात खुश होतात. आता खरंच सांगा, त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च तुम्हाला परवडणार आहे का? आणि घरची गाऊन घालून बसलेली नॅनो तुम्हाला सोडणार आहे का? म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही. म्हणून जरा कुणी पाहून हसली की लगेच घसरायचं नाही आणि आपली नॅनो पण कुणाला तरी मर्सिडीज भासते हे विसरायचं नाही. मग असं जरा आपल्याच बायकोला चोरून बघा. आपल्याच बायकोला चोरून बघा. माझ्यासोबत डेटवर येते का विचारून बघा. बायको 2 प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही. बायको 2 प्रेमाच्या शब्दाशिवाय काहीच मागत नाही आणि तिचा नवराच तिचा खरा हिरो असतो, पण ते तुम्हाला सांगत नाही. कविता पूर्ण झालेली आहे. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवू शकता. आणि रोहितने मला जेव्हा मी या क्षेत्रात नवीन आले होते तेव्हा मी सांगितलं होतं की कविता ऐकताना इतक्या मोठ्याने वा म्हणायचं की बाजूच्याला प्रश्न पडला पाहिजे की आपल्यालाच नाही कळालं पाहिजे. इतक्या मोठ्याने वा म्हणायचं. धन्यवाद. पुन्हा पुढच्या राऊंडला तुम्हाला कविता ऐकवते. वा म्हणणारे काही खरे आवाज आहेत तिथं आणि ते हळूहळू मोठे होत जातील. ते त्यानंतर रोहित देशमुख जे वेळापूरहून आलेले आहेत. माननीय रोहित देशमुख एक वेगळी रचना, वेगळा माहोल आपल्यासमोर. हे सगळे कवी पहिल्यांदा आपल्या समोर येत आहेत या मंचावर. रोहित देशमुख. भरपूर हसून झालंय. हसण्यानं आयुष्य वाढतं, अगदी चांगली गोष्ट आहे हसलेलं. पण विचार केल्यानं समाजाचं भविष्य बदलतं, हाही विचार फार महत्वाचा. सत्य की गर्दन पर जिसने छुरा रखा है मैंने उसे देखा है. सत्य की गर्दन पर जिसने छुरा रखा है मैंने उसे देखा है, उसने भी मुझे देखा है देखते हुए. सत्य की गर्दन पर जिसने छुरा रखा है मैंने उसे देखा है, उसने भी मुझे देखा है देखते हुए. मुझे डराया है, धमकाया है, शायद उसे मालूम नहीं मैं कभी हूँ. असे समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आम्ही सगळे वेगवेगळ्या प्रभावातल्या वेगवेगळ्या प्रवाहाच्या कविता तुमच्या समोर सादर करतायत. मला वाटतं मी तुमच्यातली तुमची कविता सादर करावी. आपण सगळे शेतकरी आहोत आणि आपला शेतामध्ये खस्ता खाणारा बाप आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. अशीच एक रचना 10-15 वर्षापूर्वी मी लिहिलेली. त्या कवितेचं नाव आहे कुणी बाप विकत घेतं का बाप. कवितेचं नाव आहे कुणी बाप विकत घेतं का बाप. नीट ऐका. तुमची आहे, तुमचा अनुभव विश्वांना किंवा तुम्हाला जे समाजामध्ये गाभरलं जातंय, जे काही स्ट्रगल करावा लागतो त्या सगळ्या स्ट्रगलचा हा लेखाजोखा आहे. कवितेचं नाव आहे कुणी बाप विकत घेतं का बाप. बाप, तुझ्या घामाचं अंदाजपत्रक काढता येत असतं तर कागद फाडून जमली असती बघ इथली दप्तर व्यवस्था. बाप, तुझ्या घामाचं अंदाजपत्रक काढता येत असतं तर कागद फाडून जमली असती बघ इथली दप्तर व्यवस्था. इनफ स्पेस म्हणून मोबाईल सारखी कॉम्प्युटरनं ही दिली असती कारण. इनफ स्पेस म्हणून मोबाईल सारखी कॉम्प्युटरनं ही दिली असती कारण.
इनफ स्पेस म्हणून मोबाईल सारखी कॉम्प्युटरनेही दिली असती, कारण आयुष्यच गेलं असतं बघ या गांडू व्यवस्थेचं तुझ्या कष्टाला डेबिट आणि क्रेडिट देण्यात. आयुष्यच गेलं असतं बघ या गांडू व्यवस्थेचं तुझ्या कष्टाला डेबिट आणि क्रेडिट देण्यात, तरी सुद्धा तुझ्या झिजण्याचा ताळेबंद टॅली झाला नसता या सरकारला. बा नांगर खांद्यावर घेऊन 1000 धावा काढल्यास तू, बा नांगर खांद्यावर घेऊन 1000 धावा काढल्यास तू, पण तुझा स्ट्राईक रेट कमी वाटतो बघ इथल्या प्रसार माध्यमांना. बा नांगर खांद्यावर घेऊन 1000 धावा काढल्यास तू, पण तुझा स्ट्राईक रेट कमी वाटतो बघ इथल्या प्रसार माध्यमांना बातमी करण्यासाठी. तू एक काम कर, लाईव्ह फास्ट घेऊन TRP तर वाढव त्यांचा. तू एक काम कर, लाईव्ह फास्ट घेऊन TRP तर वाढव त्यांचा, म्हणजे हे भडवे ब्रेकिंग न्यूज करायला मोकळे तरी होतील. बा यांना पोरं काढण्यासारखं सोपं वाटतं रे काळ्या मातीला आई करणं. बा यांना पोरं काढण्यासारखं सोपं वाटतं काळ्या मातीला आई करणं, पण नांगराचा बैल मेल्यावर बैल म्हणून राबताना कुठं रे पाहिलं असतं त्यांनी तुला. नांगराचा बैल मेल्यावर बैल म्हणून राबताना कुठं रे पाहिलं असतं त्यांनी तुला. फुटलेल्या ढेकळात तू जन्मास घालत असतोस तुझी हिरवी पिलावळ. फुटलेल्या ढेकळात तू जन्मास घालत असतोस तुझी हिरवी पिलावळ, आणि विकत असतो दलाल तेव्हा सुद्धा तुझ्या नशिबाचा कॅनव्हास कोराच असतो की रे. फुटलेल्या ढेकळात तू जन्मास घालत असतोस हिरवी पिलावळ, तर ठरवत असतो दलाल तेव्हा सुद्धा तुझ्या नशिबाचा कॅनव्हास कोराच असतो की रे. बा तू शासनाच्या चौकटीतल्या उंबऱ्यासारखा. बा तू शासनाच्या चौकटीतल्या उंबऱ्यासारखा, नुसतीच तुझ्या उरावरून चपल्यांची वर्दळ. नुसतीच उरावरून तुझ्या चपल्यांची वर्दळ. तू जगला काय मेला काय फरक पडत नाही यांना. तू जगला काय मेला काय फरक पडत नाही यांना. कुठे भरतो का हो बाजार जिथे बाप विकता येतो. कुठे भरतो का हो बाजार जिथे बाप विकता येतो. मला माझा बाप विकायचा आहे. साधाय भोळाय कुणासाठीही 4 अस्व सहज गाळेल असाय. साधाय भोळाय कुणासाठीही 4 अस्व सहज गाळेल असाय. अहो मला माझा बाप विकायचा आहे. कुणी बाप विकत घेतय का बाप. अहो कुणी बाप विकत घेतय का बाप. अहो कुणी बाप विकत घेतय का बाप. धन्यवाद. धन्यवाद रोहितजी. खरं तर त्यांची जी खंत आहे आपण खूप सांगतो. आम्ही बाबासाहेबांच्या भूमीतले, आम्ही छत्रपतींच्या भूमीतले, आम्ही राजर्षी शाहूंच्या भूमीतले, आम्ही महात्मा फुलेंच्या भूमीतले. आपण सगळे या भूमीतले आहोत, पण त्यांच्या भूमिकेतले नाही. म्हणून आपल्याला बाप बिनमोलाचा असा विकत काढावा लागतो. आपण सगळे जिवंत आहोत, पण ज्वलंत नाही. हे ज्वलंत होण्याकडची प्रक्रिया खरं तर रोहित देशमुख यांची कविता आपल्याला दाखवते. त्यानंतर एक वेगळी रचना, वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन येत आहेत. सांगलीहून आलेल्या वर्षा चौगुले, मी त्यांना विनंती करतो की आपली रचना, म्हणजे त्यांच्या कवितेचा विषय आता तुम्ही ऐकल्यानंतर सगळ्यांना आवडेलच, फक्त लगेच उठून जाऊ नये ते आठवण करून दिल्यावर. म्हणजे त्यांच्या कवितेचा विषय ऐकल्यावर उठून जाऊ नका, कारण कोणाकोणाला वाटत असेल कविता ऐकताना आपलं हे राहूनच गेलं की काय. वर्षा चौगुले. मगाशी नितीन दादांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितले, तसं आमचे पण बरेच प्रॉब्लेम आहेत. माझ्याकडे बघितल्यानंतर सांगतात सगळेजण, भात खाऊ नको, तेलकट खाऊ नको, साखर खाऊ नको, व्यायाम बाबा कर, सगळं लय टेन्शन असते आम्हाला. पण सांगायचं कोणाला. शेवटी घरात धनी असतो, घरचा धनी असतोच. मग एकदा वाटलं बोलू का नको म्हणत होते, पण सांगतेच आता धनी. बोलू का नको म्हणत होते, पण सांगतेच आता धनी. लई दिवसाचं साठून राहिले काय बाय माझ्या मनात. आता काय वाटते, परवा धुळवड झाली आहे, उद्या रंगपंचमी आहे. कोपऱ्यात कोण कोण कुठं तरी बसलेलं आहे. काय करतात ते दिसत नाही, ही गोष्ट वेगळी. पण त्यांच्या सगळ्यांच्या मनातलं थोडंसं आता येते. मला काय वाटते ते मी सांगते. मी ही आता खेळी म्हणते. म्हणून म्हटलं मगाशी
की उठून जाऊ नका आठवण झाल्यानंतर. वावामध्ये झिंग नाही वाटत थोडी झिंग सुरू झालेली आहे, पण पूर्ण ऐकायला पाहिजे आणि अजून एक राऊंड होणार आहे. ते झाल्याशिवाय तिथायला परवानगी नाहीये. मी ही आता घ्यावी म्हणते. आज लेडीज आहेत हे बघून फार छान वाटते. कधी कधी असं आपल्याला वाटतं फक्त बोलून दाखवू शकत नाही. ते मी तुमचं प्रतिनिधी म्हणून मी तर बोलून दाखवते. मी ही आता घ्यावी म्हणते, थोडी थोडी प्यावी म्हणते. मी ही आता घ्यावी म्हणते, थोडी थोडी प्यावी म्हणते. गाणी रडगाणी बस झाली, चकना खारी खावी म्हणते. अरे वा, तर म्हणा तुमच्या आवडीचा विषय आहे. मी ही आता घ्यावी म्हणते, थोडी थोडी प्यावी म्हणते. गाणी रडगाणी बस झाली, चकना खारी खावी म्हणते. रोजच असतो चहा पिया तो. आम्हाला घरात तेच आहे हो. तुमच्यात तर उरलं की आम्ही प्यायचं, पाहुण्यांना आले की आम्ही जरा प्यायचं, तुम्ही बाहेर जाऊन काय करायचं ते करायचं. रोजच असतो चहा पिया तो, कॉफीने तर झोपच उडते. रोजच असतो चहा पिया तो, कॉफीने तर झोपच उडते. देशी घेऊन कधी जराशी, देशी घेऊन कधी जराशी शिवी दिवी मी द्यावी म्हणते. रोजच असतो चहा पिया तो, कॉफीने तर झोपच उडते. देशी घेऊन कधी जराशी शिवी दिवी मी द्यावी म्हणते. घरी दारी राबत असता मला कधी टेन्शन येते. घरी दारी राबत असता मलाही कधी टेन्शन येते. ओलांडूनही चौकट घरची, ओलांडूनही चौकट घरची भेट माझीच घ्यावी म्हणते. ओलांडूनही चौकट घरची भेट माझीच घ्यावी म्हणते. ज्याला त्याला आपलं म्हणत माझ्यातून मी वजाच होते. ज्याला त्याला आपलं म्हणत माझ्यातून मी वजाच होते. ग्लासामध्ये उतरून मीही, ग्लासामध्ये उतरून मीही बेरीज कधी करावी म्हणते. मीही थोडी घ्यावी म्हणते. थँक्यू. ज्याला त्याला आपलं म्हणत माझ्यातून मी वजाच होते. ग्लासामध्ये उतरून मीही बेरीज कधी करावी म्हणते. मीही थोडी घ्यावी म्हणते. तुकडे तुकडे करत स्वतःचे चवी चवीने राबत असते. तुकडे तुकडे करत स्वतःचे चवी चवीने राबत असते. सर सुखाची शोधत शोधत, सर सुखाची शोधत शोधत चव मदिरेची चाखावी म्हणते. मीही थोडी घ्यावी म्हणते. उगाच हसते बायकांचं, रियालिटी ही आहे. उगाच हसते रडू लपवते, उगाच हसते रडू लपवते. प्लास्टिकचे मी फूल बनते. उगाच हसते रडू लपवते, प्लास्टिकचे मी फूल बनते. सुखात आहे उगाच सांगत, सुखात आहे उगाच सांगत. मिठीत मदिरा घ्यावी म्हणते. मीही थोडी घ्यावी म्हणते. थोडी थोडी प्यावी म्हणते. गाणी रडगाणी बस झाली, चकना खारी खावी म्हणते. चकना खारी खावी म्हणते. धन्यवाद. खरं तर थोडी दाद कमी मिळाली, कारण सगळेच काही पिणारे नव्हते. तशा अर्थे म्हणजे असं नाही तर माझ्या कोणामुळे मरोडे गाव असलाय काय तुम्हीच म्हणणार, इतकी दाद देत होते म्हणजे. पण तुम्ही तुमचं असलीपण सिद्ध केलं. त्याच्यासाठी दाद एकदा जोरदार दिली पाहिजे. नाही नव्हते, कमी होते. हे शब्द पिणारे, विचार पिणारे अशी माणसं आहेत सगळे, कविता पिणारे. एकदा असाच सेट एक प्यायला बसला होता. त्याला विचारलं तुम्ही का पिता? तर म्हणजे असं काय आम्ही ठरवून ह्याच्यासाठी नाही, थोडं विचार करायचा असं म्हणजे प्यायला बसावं लागतं. म्हणजे तेव्हाच विचार येतो की जरा डोकं हलकं झालं तर विचार करायला संधी मिळते. म्हणजे बघा काय तत्वज्ञान आहे. आणि खरं सांगतो बघा, माणूस विचारवंत कधी होतो? 2 घोट पोटात गेल्यावर. तुम्ही इतर वेळी विचारच करत नाही, जाऊ द्या काय जगात चाललंय ते चाललंय. पण अशा वेळी त्याला विचारलं तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाला खरं सांगू का, हे जग बनवणाऱ्यापेक्षा
हा बेग बनवणारा मला सगळ्यात मोठा वाटतो. जे हे तत्वज्ञान आपल्याला सुचतंय का न पिणाऱ्यांना पाणी पिऊन आपलं सुचत. यानंतर दत्ताताई ऐवळे आपल्यासमोर एक गेय रचना घेत आहेत. मी त्यांना विनंती करतो की सांगली नागठाण्यावरून अंचलखोप इथं त्या राहत आहेत आणि इस्लामपूरला प्राध्यापक म्हणून आणि नुकतंच कवितेवर डॉक्टरेट त्यांनी पूर्ण केलेली आहे. धन्यवाद. एक अतिशय झोपडीत राहणारी मुलगी आपल्या शब्दांच्या म्हणजे ज्योती वाघमारेंच्या मागं दत्ताताई ऐवळे आहेत. इतका महाराष्ट्राचा दमदार आवाज आहे. बघू आता पुढं काय शिंदे यांना भेटतील का नाही, तशी काही इच्छा नाही. माझा प्रांत नव्हे, मी आपल्या शब्दांमध्ये रमणारी आहे. आदरणीय भोबळे साहेब, काळुंगे साहेब, पवार गुरुजी, ही त्रिमूर्ती विचारपीठावरचे सगळे आणि आपण सगळे माय मराठीचे रसिक मरोडेकरांना फक्त अंतकरणापासून नमस्कार. तुमच्याविषयी काय बोलावं, तुमच्या कवितेवरच्या प्रेमाच्या आजन्म ऋणी आहे. कारण हा स्नेह यापूर्वी अनुभवला. ज्या नात्याला स्पर्शच झाला नाही ते नातं कवितेतनं मांडत. लोकगीतात एक फार सुंदर ओवी आहे. ही या म्हणजे संख्येनं कमी असल्या तरी उद्या महिला दिन आहे त्या पार्श्वभूमीवर म्हणून त्यांच्यासाठीची आणि तुमच्यासाठीची कविता. लोकगीतात बहीण भावाच्या नात्यावरती फार सुंदर ओवी आहे. ती अशी आहे, एक बहीण भावाला असं म्हणते, सोळी बांगडीच्या आशे करिता नव्हते आले, सोळी बांगडीच्या आशे करिता नव्हते आले, पाठीच्या बंधू माझ्या भेटीला लय दिस झाले, पाठीच्या बंधू माझ्या भेटीला लय दिस झाले, बहिणीला भाऊ एकतरी असावा, बहिणीला भाऊ एकतरी असावा, शिनल्या जीवाला एका रात्रीचा विसावा, शिनल्या जीवाला एका रात्रीचा विसावा, वाटच्या वाट सरा काय बघतो खेड्याला, वाटच्या वाट सरा काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. हे सगळं लोकगीताचं संचित आणि माझी कविता मी तुमच्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक धागा. तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा, तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा, ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा, ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा, तुझा फुलू दे संसार वेल जाऊ मांडवाला, तुझा फुलू दे संसार वेल जाऊ मांडवाला, शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला, शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला, तुझी काकरी नको रे तुझा बांधही नको रे, तुझी काकरी नको रे तुझा बांधही नको रे, तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे, तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे, माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा, माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा, आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा, आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा, बाप कष्टाला झुंजला माय मातीमय झाली, बाप कष्टाला झुंजला माय मातीमय झाली, तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली, तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली. आणि समारोप. तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण, तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण, नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन, नाही तुटायाचे असे
तू वेड्या मायेचे बंधन, तू वेड्या मायेचे बंधन. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर वेड्या मायेचे बंधन हे शब्द आता कवितेत ऐकायलाच आपल्याला सुंदर वाटते. ज्यांच्या गावातून हायवे गेलाय, रोडचे पैसे आले, तिथल्या बहिणींना आणि भावाला विचारा. गोड मायेचे बंधन. पंढरपूरच्या कोर्टात 80% केसेस बहिणीने घातलेले आहेत. भावाला भाऊच राहिला ना जमिनीचे पैसे आल्यावर. आणि अशा काळात आपण जगतोय. तरीही आपल्याला माणसाची, माणुसकीची, जिव्हाळ्याची गरज आहे ही सांगणारी खरं तर कविता आहे. मी त्याच्याविषयी एवढंच लिहिलं की शेवटी आपल्याला कुठं जायचं आहे, प्रत्येकाला जायचंच आहे, घरी नाही वर. प्रत्येकाला जायचंच आहे, घरी नाही वर. वर जायच्या आधी माणसा तू जरा सुधर. वर जायच्या आधी माणसा तू जरा सुधर. किती रडारडी, किती वडावडी, रोज आहे संपत नाही. किती रडारडी, किती वडावडी, यार किती पडापडी. पडायचंच असेल तर चांगल्या माणसात पड, पडायचंच असेल तर चांगल्या माणसात. तर आपल्याला खरंच चांगल्या माणसात पडायचं आहे. आम्ही चांगल्या माणसात पडले असं वाटतंय गेली तासभर. त्याचे आभार आहे तुमच्या सगळ्यांचे.